नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे MPC जर्नी यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाशिक महानगरपालिकेमध्ये निघालेली पदभरती आपण पाहणार आहोत। तर ही 24 वर्षानंतर होणारी भरती असणार आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जलद सेवेसाठी होणार आहे आणि पालिकेमध्ये 761 जागांसाठी पदभरती होणार आहे। तर ही त्याची जी फाईल असणार आहे ती मुख्यमंत्री कार्यालयाकडे पोहोचलेली आहे, त्यामुळे ती लवकर त्याच्याबद्दल कारवाई होईल। आणि ही पदे अग्निशमन व आरोग्य यासाठी 621 पदे असणार आहेत आणि अभियांत्रिकीसाठी 140 पदे आहेत। तर गेल्या 2 वर्षापासून रखडलेल्या 761 अत्यावश्यक पदांच्या भरतीसाठी बराच पाठपुरावा केल्यानंतर आता त्याला मान्यता मिळण्याची चिन्हे दिसू लागलेली आहेत। कारण कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर खूप असे कारणे आहेत ज्याच्यामुळे ही भरती लवकरच निघणार आहे। कारण की गेल्या 24 वर्षामध्ये ही भरती निघाली नव्हती, तसेच निम्मे पदे रिक्त आहेत, त्यामुळे ही लवकरच निघेल। आणि तसेच मनीषा खत्री जे आयुक्त आहेत नाशिक महानगरपालिका, त्यांनी ही बातमी दिलेली आहे। तर महानगरपालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी परवानगी मिळण्याकरिता राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू केला असून मुख्यमंत्री कार्यालयाकडून लवकरच भरतीसाठी परवानगी मिळणार आहे। तर ही लवकरच पदभरती सुरू होईल आणि ही परीक्षा TCS मार्फत घेतली जाणार आहे, कारण की IBPS चे जे शेड्यूल आहे ते पूर्ण फुल आहे, त्यामुळे परीक्षा ही TCS मार्फत घेतली जाईल। नाशिक महानगरपालिकेची ही पदभरती आहे। एकूण अग्निशमनसाठी 263 पदे आहेत, वैद्यकीयसाठी 358 आणि अभियांत्रिकीसाठी 140 पदे आहेत। ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन व्हा। ह्याच्यावरती मी संपूर्ण माहिती देत असतो, त्यामुळे नक्की जॉईन व्हा। थँक्यू।